कोल्हापूरचे सुपुत्र असणारे डॉक्टर डी वाय पाटील यांचं देहावसन झालं. आज मी त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी डॉक्टर संजय पाटील, मान्य आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी आम्ही महाडिक परिवाराने सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे महापौर आहेत, आमचे सगळे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी त्यांची भेट घेतलेली सांत्वनपर भेट आहे. खरं पाहता डी वाय दादांनी 50-60 वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळी कसलेही रिसोर्सेस नव्हते, म्हणजे आर्थिक रिसोर्सेस, जागा नसायच्या, लोक नसायचे, चांगले लोक मिळायचे नाही, त्या काळामध्ये कोल्हापूरमध्ये शिक्षण संस्थाची सुरुवात केली. आणि बघता बघता तुम्ही बघितलं असेल की कोल्हापूरसह मुंबई, पुणे, राज्यभरामध्ये, देशभरामध्ये, परदेशामध्ये त्यांनी आपल्या संस्थांचं एक मोठं जाळं निर्माण केलं. सामान्य कुटुंबियांच्या मुलांना उच्च शिक्षण म्हणजे शाळा कॉलेजेस तर आहेतच, परंतु इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा असतील, मेडिकल असेल, अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा त्या काळापासून निर्माण केल्या. आणि त्यामुळं कोल्हापूरची जी आज भरभराट आहे किंवा कोल्हापूरचा जो विकास आहे यामध्ये डी वाय दादांचं एक खूप मोठं योगदान मानावं लागेल. कारण अनेक उच्च शिक्षित उच्च विभूषित विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून झालं. आज तुम्ही बघा, आज सगळे रिसोर्सेस आपल्याकडे असतानासुद्धा संस्था उभा करणं सोपं नाही आहे, परंतु त्या काळामध्ये त्यांनी हे सगळं निर्माण केलं आणि कोल्हापूरच्या वैभवात मोठी भर पडली. कोल्हापूरच्या ज्ञानार्जनात भरपूर भर पडलेली आहे आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये सुद्धा डी वाय दादांचं योगदान मोठं आहे. आणि त्यांच्या जाण्यानं निश्चितच खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आज त्यांचे चिरंजीव असणारे संजय पाटील साहेब असतील, सतेज पाटील साहेब असतील, कर्तृत्ववान लोक आहेत. त्यांनी या संस्था वाढवलेल्या आहेत. त्यांनी आणखीन अन्य व्यवसायामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भरारी घेतलेली आहे. हॉस्पिटल मोठं आता झालेलं आहे, तुम्ही बघताय, अजून त्याचं एक्सपान्शन सुरू आहे. म्हणजे डी वाय दादांनी एक छोटंसं रोपटं लावलेलं, त्याचं वटवृक्ष तर झालंच, परंतु त्याची सावली जी आहे ती संपूर्ण कोल्हापूरवर कायम राहील अशी व्यवस्था ते करून गेलेले आहेत. त्यांच्या जाण्यानं कोल्हापूरमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आम्ही महाडिक परिवार त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. आपल्याला कधी भेटले होते, कधी काय आठवण? माझ्या दादांच्या अनेक आठवणी आहेत. 2004ची लोकसभेची निवडणूक, मी निवडणूक लढलो आणि खूप कमी मतानं मी पराभूत झालो. आणि मला वाटते त्या निवडणुकीनंतर एक महिन्याभरातच मी दादांना भेटण्यासाठी आलो होतो, कारण मी सगळीकडं माझे आभार दौरे सुरू होते आणि आभारासाठी मी त्यांच्या घरी इथं आलो होतो. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की ह्याच्यात पराभूत झाला म्हणून निराश होऊ नको. जसं महादेवराव महाडिक साहेब आमचे नेहमी सांगतात निराश होऊ नको, तसं दादांनी सांगितलं. आणि मला दिसतंय म्हणले, म्हणजे मला दूरदृष्टी आहे की लवकरच तू खासदार होणार, त्यामुळे या प्रवाहातून बाहेर पडू नकोस. आणि तसंच झालं. आम्ही या प्रवाहात राहिलो. 2009ला शक्य झालं नाही, परंतु 2014ला मी लोकसभेमध्ये कोल्हापूरमध्ये निवडून गेलो. आणि निवडून गेल्यावर सुद्धा मी दादांना भेटायला आलो होतो, आभार मानायला आलो होतो. आणि अनेक वेळा भेट व्हायची. मी आमच्या काही कार्यक्रमानिमित्त पत्रिका द्यायला मी त्यांना भेटायचं. मध्यंतरी अलीकडंच मला वाटतं एक 2-3-4 महिन्यापूर्वी विमानात आम्ही दोघं एकत्र होतो आणि गप्पा मारत आम्ही विमानातून कोल्हापूर ते मुंबई गेलो होतो. ते एवढी मेमरी शार्प होती की म्हणजे सगळ्या जुन्या गोष्टी त्यांना आठवत होत्या. असे महान व्यक्ती आहेत. खूप कमी लोक असे जन्माला येतात आणि त्यांचा जन्म आणि मृत्यूपर्यंतच्या या सगळ्या कालावधीमध्ये खूप मोठं काम समाजासाठी ते केलेलं आहे. आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.